भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहनजी भागवत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेत आणि त्यानंतर जनाब संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्यात। संजय राऊत मोहनजी भागवत यांना अमेरिकेमध्ये बोलावलं, तुम्हाला पाकिस्तानमध्ये बोलावलं जातंय, उद्धवजी ठाकरे यांना पाकिस्तानमध्ये बोलावलं जातंय, आदित्य ठाकरे यांना पाकिस्तानमध्ये बोलावलं जातंय। जनाब संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातले एक शिष्टमंडळ घेऊन पाकिस्तानमध्ये जावं आणि पाकिस्तानमध्ये जाऊन भाषण करावं। कारण जागतिक व्यासपीठावर ना संजय राऊतांना किंमत आहे, ना उद्धवजी ठाकरेंना किंमत आहे, ना आदित्य ठाकरेंना भाव दिला जातोय। मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय संस्कृती काय आहे ते सांगणार आहेत। संजय राऊत तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन काय सांगणार आहेत ते एकदा महाराष्ट्राला सांगा, कारण तुमची धाव पाकिस्तानच्या पलीकडे नाही, फार तर फार बांगलादेशमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल। कारण पाकिस्तानचा आणि जनाब संजय राऊत यांचा स्वभाव एक आहे, पाकिस्तान आणि जनाब संजय राऊत यांचा डीएनए एक आहे। त्यामुळं फुटीरतावादी डीएनए असलेला पाकिस्तान आणि फुटीरतावादी विचारधारा चालवणारे संजय राऊत हे एकाच माळेचे मणी आहेत। त्यामुळं जनाब संजय राऊत यांना आयुष्यात कधीही अमेरिकेच्या मध्ये बोलवलं जाणार नाही, उद्धवजी ठाकरे यांना अमेरिकेमध्ये बोलवलं जाणार नाही। त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन जनाबगिरी केली पाहिजे, तिथे जाऊन भाषण दिलं पाहिजे, तीच तुमची पात्रता आहे। मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जात आहेत म्हणून पोटदुखीचा त्रास करून घेण्यापेक्षा जनाब संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांना घेऊन पाकिस्तानमध्ये जावं आणि तिथं जाऊन भाषणं द्यावीत, तीच तुमची पात्रता आहे। अमेरिकेमध्ये विचार स्वातंत्र्य आहे आणि भारतामध्ये देखील विचार स्वातंत्र्य आहे। संजय राऊत, भारतामध्ये जर का विचार स्वातंत्र्य नसतं तर तुम्ही रोज सकाळी 10 वाजता जी गटारगंगा वाहता ती गटारगंगा सुरू राहिली नसती। भारतामध्ये विचार स्वातंत्र्य असल्यामुळे तुमची गटारगंगा सुरू आहे आणि तुम्ही रोज सकाळी उठून खोटं बोलू शकता। हुकुमशाही काय असते ते उद्धवजी ठाकरेंना जाऊन विचारा। एखादी चुकीची गोष्ट झाली की कशा पद्धतीनं हुकुमशाही केली जात होती, कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणं याला हुकुमशाही म्हणतात। अर्णब गोस्वामीला घराच्या बाहेर नेऊन अटक करणं याला हुकुमशाही म्हणतात। तुम्ही आज विचार स्वातंत्र्यानं बोलू शकता, टीका करू शकता, रोज सकाळी 10 वाजता गटारगंगा वाहू शकता, हेच विचार स्वातंत्र्य आहे। अन्यथा तुमची गटारगंगा कधीच बंद झाली असती। परंतु भारतामध्ये हुकुमशाही नाही तर लोकशाही आहे, याचं भान जनाब संजय राऊतांनी ठेवावं। मुळामध्ये मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय संस्कृती सांगणार आहेत। माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन नेमकं काय सांगणार आहेत? पाकिस्तानमध्ये जाऊन सांगणार आहेत का अमित भाई शहा आणि भारतीय सैनिकांनी तुम्हाला घरात घुसून मारलं? हे जरा संजय राऊतांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगा। सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, पाकिस्तानची तळं उद्ध्वस्त केली, हे उद्धवजी ठाकरे जाऊन पाकिस्तानमध्ये सांगणार आहेत का? ज्या पद्धतीनं आमच्या माता भगिनींवर हल्ला करण्यात आला, पहलगाम मध्ये धर्म विचारून हल्ला करण्यात आला, त्या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, हे आदित्य ठाकरे जाऊन पाकिस्तानमध्ये सांगणार आहेत का? संजय राऊत तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, आदित्य ठाकरे उद्धवजी ठाकरेंना देखील घेऊन जा आणि तिथे सांगा सर्जिकल स्ट्राईक झालं, पाकिस्तानला घरात घुसून मारलं, ही ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, ही ताकद भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकार आहे। या आधीचं सरकार कशा पद्धतीनं वागत होती ते बघितलंय। त्यामुळे संजय राऊतांनी आधी पाकिस्तानमध्ये जावं, कारण त्यांचं पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी आली पाहिजे याचा आग्रह राज्य सरकारनं केला आणि मराठी सक्तीची आहे हे सगळ्यात आधीचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने घेतला। आता रिक्षा चालकाच्या बाबतीत त्यांना संधी दिली पाहिजे। प्रत्येक रिक्षा चालकाला जर का संधी दिली तर ते निश्चितपणे मराठी शिकतील आणि मराठीचा पुरस्कार करतील।
त्या भागामध्ये आपण UP मध्ये गेलं तर हिंदी आलं पाहिजे, गुजरातमध्ये गेलं तर गुजराती आली पाहिजे, कर्नाटकमध्ये गेलं तर कानडी आली पाहिजे, राजस्थानमध्ये गेलं तर त्यांची स्थानिक भाषा आली पाहिजे, केरळमध्ये गेलं तर त्यांची भाषा आली पाहिजे, तामिळनाडूमध्ये गेलं तर तामिळ आली पाहिजे, ही त्या राज्यामधली स्थानिक भाषा व्यवसाय करताना आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो. तसं महाराष्ट्रामध्ये मराठी आली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्याच्यामध्ये संजय राऊतांना पोटदुखी होण्याचं कारण काय? अकाली दलांनी काय करावं याचा निर्णय घेण्यासाठी अकाली दल समर्थ आहे, परंतु तुमच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तुमच्या सोबत आहे का बघा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं तुम्हाला फाट्यावर मारलं. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत राहते का त्याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करावं. ना तुमच्यासोबत काँग्रेस आहे, राहुल गांधींचा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला, ना संजय राऊतांना बोलवलं, ना उद्धवजी ठाकरेंना बोलवलं. ही तुमची इंडिया आघाडी आणि ही तुमची महाविकास आघाडी. त्यामुळं आधी आत्मचिंतन करा की आपल्या पक्षाची काय अवस्था झाली आणि मग अकाली दलाने काय करायचंय. भारतीय जनता पार्टीला पंजाबमध्ये 5 जागा मिळतील नाही तर 50 जागा मिळतील. महाराष्ट्रामध्ये तुमचं काय वाटोळ झालंय. महापालिकेला तुम्हाला भोपळा देखील अनेक महापालिकांमध्ये फोडता आला नाही. त्याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करावं. नाही, संजय राऊतांना भविष्यामध्ये रिक्षामधूनच फिरावं लागणार आहे. आता संजय राऊत आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांची संख्या बघता त्यांना रिक्षाचाच परवाना मिळणार आहे, कारण 3च लोक तुमच्यासोबत आहेत आणि रिक्षामध्ये 3 लोकच जाऊ शकतात. त्यामुळं संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांना भविष्यामध्ये रिक्षाचंच परमिट मिळणार नाही, रिक्षाचंच परमिट मिळणार आहे. तेवढ्याच जागा खासदारकीला जनाब संजय राऊत तुमच्या पक्षाकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला रिक्षामध्ये फिरल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुमचे आमदार देखील तुम्हाला सोडून जातील. आमदार सोडून गेल्यानंतर आज एका मिनी बसमध्ये तुमचे आमदार बसू शकतात. उद्या आमदार सोडून गेल्यानंतर देखील उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे 3च आमदार तुमच्याकडे शिल्लक राहतील. त्याही वेळेला तुम्हाला आमदारांना घेऊन रिक्षा किंवा फार तर फार टमटम मध्ये 5 लोक बसतात, एवढीच संख्या तुमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे संजय राऊतांनी रिक्षाला पाठिंबा दिला पाहिजे आणि उद्यापासनं भांडूपपासनं तर सामना कार्यालयापर्यंत रिक्षानीच प्रवास करावा. आणि संसदेमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे 3च खासदार आहे. दिल्ली विमानतळावरून उतरल्यानंतर संसद भवनापर्यंत या 3ही खासदारांनी रिक्षामधनच प्रवास करावा, कारण रिक्षापेक्षा जास्त कुवत तुमची नाही आहे हे महाराष्ट्राने तुम्हाला दाखवून दिले. आता प्रगती पुस्तकाच्या गप्पा कोण करतंय तर जनाब संजय राऊत. जनाब संजय राऊत, तुमच्या पक्षाला 90 पैकी 15 मार्क मिळालेत. 90 जागांपैकी 15 जागांवर तुमचा विजय झालाय आणि तुम्ही कुणाला प्रश्न विचारतायत? ज्यांना 55 जागा मिळाल्यात. आता प्रगती पुस्तक कोण कुणाचं तपासणार? तुम्ही ढकलपास नाही संजय राऊत, तुम्ही एटीकेटी पण नाही, तुमचं पार डिपॉझिट जप्त झालं. एटीकेटीचा पण गप्पा मारू नका, तुमचं अख्खं डिपॉझिट जप्त झालं. तुमच्या पक्षाला 90 पैकी 15 मार्क मिळाले, त्याचं आत्मचिंतन करा. एकनाथजी शिंदे डिस्टिंक्शन मध्ये पास झालेत. विधानसभेची निवडणूक असू द्या, लोकसभेची निवडणूक असू द्या किंवा महापालिकेची निवडणूक असू द्या, तुमच्यापेक्षा जास्त जागा मूळ शिवसेनेला मिळाल्यात. त्यामुळे तुम्ही कुणाचं आता एकनाथजी शिंदेचं प्रगती पुस्तक तपासणार आहेत? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं प्रगती पुस्तक पुसणार आहेत? भारतीय जनता पार्टी तर मेरिटमध्ये आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने 149 जागा लढल्या होत्या. 137 जागांवर भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि तुम्ही आमचं प्रगती पुस्तक तपासणार? संजय राऊत, तुम्ही ढकलपास पण नाही, तुमचं डिपॉझिट जप्त झालंय, त्याचं आत्मचिंतन करा. आणि डिपॉझिट जप्त झालेल्या माणसांनी भारी संख्येनं निवडून आलेल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नसतं. जो विद्यार्थी शालेय परीक्षेमध्ये 15 मार्क घेऊन नापास होतो, त्यांनी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना विचारायचं नसतं की तू मेरिटमध्ये का आला, तुझं प्रगती पुस्तक कसं आलं, हे तपासण्याचा अधिकार 15 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला नसतो. जनाब संजय राऊत, आपले 15 मार्क येणाऱ्या विधानसभेमध्ये 5 किंवा 6 वर येणार आहेत. त्याचं आत्मचिंतन करा आणि मग इतरांचं प्रगती पुस्तक बघा. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या प्रगती पुस्तकावर
नापासाचा शेरा मारलेला आहे आणि हा रेड शेरा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा तुमच्यावर उमटवणार आहे. त्यामुळं आधी आपलं आत्मचिंतन करा आणि मग इतरांची प्रगती पुस्तकं बघा. विजय वडेट्टीवारांना इतकंच सांगायचं आहे की एमपीएससीच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत, पेपरफुटी प्रकरणामध्ये कारवाई केली, दोषींना अटक केलंय, कुणालाही पाठीशी घालणार नाही. सर्व दोषींवर कारवाई करून त्यांना अटक करण्याचं काम, चौकशी करण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जात आहे. काँग्रेस वारंवार या एमपीएससीच्या प्रकरणावरनं तरुणांची माथे भडकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुमचा तो डाव कधीही यशस्वी होणार नाही. राहुल गांधी पुण्यामध्ये येऊन राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये येऊन तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेसच्या लोकांकडनं केला जाईल. परंतु या देशातला आणि राज्यातला तरुण हुशार आहे. त्यांना माहीत आहे की राहुल गांधींचा दौरा आणि काँग्रेसचा दौरा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. राहुल गांधींना स्वतःचं करिअरची चिंता आहे. विजय वडेट्टीवार यांना आपल्या मुलीच्या करिअरची चिंता आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या मुलांच्या करिअरची चिंता नाही आहे. विजय वडेट्टीवार जे काही बोंबाबोंब आरडाओरड करतायत ते आपल्या मुलीचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी करतायत. महाराष्ट्रातल्या किंवा एमपीएससीतल्या तरुणांशी विजय वडेट्टीवार यांचं काहीही देणं घेणं नाही. आपली मुलगी राजकारणामध्ये सेट झाली पाहिजे, आपल्या मुलीचं राजकीय करिअर सेट झालं पाहिजे, एवढाच अजेंडा काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना सेट करायचंय, बाळासाहेब थोरातांना आपल्या मुलीला सेट करायचंय, विजय वडेट्टीवारांना आपल्या मुलीला सेट करायचंय. हा अजेंडा काँग्रेसच्या लोकांचा आहे. यांना सर्वसामान्य मराठी तरुणांशी किंवा सर्वसामान्य एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी काहीही देणं घेणं नाही. सर्वसामान्य तरुणांची काळजी हे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतायत. त्यामुळं रोजगाराच्या संधी असतील किंवा अन्य संधी असतील ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारमध्येच मिळणार आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये कधीही ते मिळाल्या नाहीत. माणसं विकत घ्यायची सवय काँग्रेसला आहे. पुण्याच्या आंदोलनामध्ये एका इन्फ्लुएन्सरला 35 हजार रुपये देऊन विकत घेणारे विजय वडेट्टीवार तुम्ही होतात. तुमच्या राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमत होत नाही म्हणून तुम्हाला माणसं विकत घ्यावी लागली. हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं माणसं विकत घ्यायची, इन्फ्लुएन्सर विकत घ्यायची, 35 हजार रुपये एका व्यक्तीला इन्फ्लुएन्सरला द्यायची ही परंपरा विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाची आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे जर का ओबीसी प्रमाणपत्र आहे असा सवाल विजय वडेट्टीवार विचारतायत, तर मला वाटतं सुप्रियाताईंनी खुलासा केला पाहिजे की सुप्रियाताईंनी कधी कुणबीमध्ये जाऊन ओबीसी प्रमाणपत्र घेतलं याची माहिती सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर केली पाहिजे. परंतु माझा विजय वडेट्टीवारांना सवाल आहे, वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण रद्द झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं आरक्षण रद्द करण्याचं पाप हे काँग्रेसनं केलं होतं. विजय वडेट्टीवार तुमच्या सरकारनं केलं होतं. तुमचे लोक कोर्टामध्ये गेले आणि ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं. ज्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा आरक्षण टिकलं नाही, महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकलं नाही, ते आज ओबीसी आरक्षणाच्या गप्पा मारतायत. भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरच ओबीसीचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळालं. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण विजय वडेट्टीवार तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. तुम्हाला ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळालं. हा इतिहास आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याच्या ऐवजी
आपण आपल्या नाकर्तेपणामुळे जे ओबीसीचं आरक्षण गेलं होतं त्याचा इतिहास एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग इतरांवर टीका करा. अमरावतीमध्ये आपण पाहिलं रुग्णालयामध्ये आग लागली त्यानंतर मुख्यमंत्री असतील सर्वांनीच या संदर्भात तात्काळ दखल घेतली. मात्र विरोधकांकडून टीका होते की स्थानिक पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे अद्याप अमरावतीमध्ये गेलेले किंवा त्यांनी पाहणी केली असा आरोप केला. अमरावतीमध्ये रुग्णालयाला आग लागली. रुग्णालयाला आग लागली हा विषय आरोग्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. स्वतः आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब ज्या दिवशी घटना घडली, घटना घडल्यानंतर काही तासामध्ये आरोग्यमंत्री अमरावतीमध्ये पोहोचले. अमरावतीमध्ये रुग्णालयाची पूर्ण पाहणी केली. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन स्वतः प्रकाशजी आंबेडकर यांनी घटनास्थळी जाऊन दिलं. आरोग्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणारा विषय आरोग्यमंत्र्यांनी अतिशय व्यवस्थित हाताळला. स्वतः आरोग्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले. आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली. आरोग्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. आरोग्यमंत्र्यांनी नातेवाईकांची भेट घेतली आणि मदतीची पूर्णपणे आश्वासन दिलं. असं असताना हे का आले नाही, ते का आले नाही असा आरोप करण्याच्या ऐवजी त्या प्रकरणामध्ये सरकारनं अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यामुळं स्वतः आरोग्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर देखरेख ठेवून आहेत आणि कुठेही कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यांची मागणी या सगळ्या गैरसोयी लक्षात घेता आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही तर इतरही ज्या अंमलबजावणी आहेत त्या तात्काळ व्हायला. आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा मिळायला पाहिजे यासाठी स्वतः मंत्री अशोक उईकेजी प्रयत्न करतायत. काल पुण्यामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांना आश्वासन दिलंय. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडे आदिवासींच्या संस्था आहेत. आदिवासींच्या आश्रमशाळा असतील, आदिवासींचे हॉस्टेल असतील, हे सगळे काँग्रेसच्या नेत्यांकडे आहेत. ज्या काही संस्था आहेत त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत. कारण काँग्रेसचं जवळपास 60 वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य होतं आणि या काळामध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आदिवासींच्या संस्था हडप करण्याचं काम, आदिवासींच्या संस्था ताब्यात घेण्याचं काम केलंय. त्यामुळं या संस्था सुरळीत करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. तिथं जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर अंकुश लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु या संस्था चालक सगळे काँग्रेसचे असल्यामुळं याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम केलं जाते. तरी देखील सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये संवेदनशील आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना पूर्ण सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांचे हॉस्टेल स्वच्छ असले पाहिजे. त्यांची जेवणाची सुविधा चांगली असली पाहिजे. त्यांना शिक्षणाची सुविधा चांगली असली पाहिजे. यासाठी स्वतः आमचे आदिवासी विकास मंत्री उईकेजी फील्डवर जाऊन प्रयत्न करतायत. ज्या दिवशी सर्पदंशाची घटना घडली स्वतः त्या भागामध्ये जाऊन पाहणी केली. काल पुण्यामध्ये देखील ते होते. त्यामुळे असा राजीनामा मागून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि आदिवासी विकास मंत्र्यांकडून केला जातोय. खूप खूप नेते रविकांत तुपकरे आज मंत्रालयात राज्यामध्ये आंदोलन असणार आहे. त्यांनी असं देखील म्हटलंय सरकारने मागणीची दखल घेतली तर मंत्र्यांची शासकीय बंगले आणि शासकीय वाहन यांचा लिलाव करून पैसे घेऊन कर्ज फेडले जातात. रविकांत तुपकर यांना इतकंच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचं थकीत लाईट बिल जवळपास 48,000 कोटी रुपयाचं होतं. ते थकीत लाईट बिल माफ करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. आता कुठलीही निवडणूक पुढची 3 वर्ष नाही. असं असताना देखील शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे, शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे. म्हणून देवाभाऊंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि या कर्जमाफीचा फायदा त्याचा दुसरा हप्ता मागच्या आठवड्यामध्ये देण्यात आला. त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहेत. फक्त आता नौटंकी करत आंदोलन करायचं असेल तर त्याला काही करू शकत नाही. परंतु शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार हे महायुतीचं सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, वीज बिल माफ असेल किंवा सौर कृषी पंपासारखे पंप देणं असेल, हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या देवाभाऊच्या नेतृत्वात होत आहे. या आधीच्या एकाही सरकारला एवढी कर्जमाफी करता आली नव्हती. एमपीएससीच्या वेगळा अँगल समोर आलाय
लव्ह स्टोरीचा कुठेतरी अँगल यामध्ये पाहायला मिळतो. प्रियकर आणि प्रेयसीच्या वादातून पेपर फुटला आणि त्यानंतर त्याची तक्रार प्रियकरानेच केली. त्या संदर्भात काय सांगाल? नाही, कुठलाही अँगल असू द्या, एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना अटक केली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाते. मला वाटतं कालपर्यंत 4 ते 5 लोकांना अटक केली. काही लोकांची चौकशी देखील सुरू आहे. काही क्लासेसवाले याच्यात आहेत का, काही संस्था चालक याच्यात आहेत का, काही अधिकारी याच्यात आहेत का, याचा संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू आहे. आणि जे कोणी दोषी असतील, मग त्यात लव्ह स्टोरी असेल किंवा अन्य काही असेल, त्याच्यावर कारवाई होईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. सुनील गाडवे यांचा जो काल फोटो मुख्यमंत्र्यांसोबत दाखवला गेला, आरोप केले गेले की ते भाजपच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत आणि एमपीएससीच्या पेपर फुटीचा कुठेतरी भाजपकडे गेला. सुनील गाढवे प्रकरणामध्ये मी कालही सांगितलं की हा सुनील गाढवे जो कोणी आहे याचं एमपीएससी प्रकरणामध्ये नाव येतं. या सुनील गाढवेचे माननीय शरद पवार साहेबांसोबत फोटो आहेत. या सुनील गाढवेंचे रोहित पवारांसोबत आहेत. मग या पेपर फुटी प्रकरणामध्ये रोहित पवारांचा काय हात आहे असा प्रश्न आम्ही विचारायचा का? पवार साहेबांचा काही हात आहे असा प्रश्न विचारायचा का? फोटो काढण्यावरनं स्वर्ग गाठण्याची परंपरा गेल्या काही दिवसापासून सुरू केली जाते. परंतु हा तोच सुनील गाढवे आहे जो पवार साहेबांच्या शेजारी उभा राहतो, फोटो काढतो. रोहित पवारांच्या शेजारी उभा राहतो, फोटो काढतो. आता रोहित पवार गेल्या अनेक दिवसापासून एमपीएससीच्या माध्यमातून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करतात. आता माझा रोहित पवारांना सवाल आहे की सुनील गाढवेंबद्दल रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहेत का, की आपल्या आजोबांसोबत सुनील गाढवेंचा फोटो का, माझ्यासोबत सुनील गाढवेंचा फोटो का, याचा खुलासा एक पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी करावा. नाहीतरी संजय राऊतांना गुरु मानून रोहित पवार रोज सकाळी आता पत्रकार परिषद घेत आहेत. आणखी एक यावरही पत्रकार परिषद घ्यावी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यात बेरोजगार भत्ता योजना सुरू केलेला आहे. नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बेरोजगारांची चिंता असणं साहजिक आहे, कारण रोहित पवार बेरोजगार झालेत, त्यांचे आमदार बेरोजगार झालेत. सरकार गेल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटांवर स्वतःवर बेरोजगारी आली, महाराष्ट्राच्या तरुणावर बेरोजगारी आली नाही. रोहित पवारांच्या बेरोजगारीसाठी हे आंदोलन असेल, कारण रोहित पवारांना सध्या कामच उरलेलं नाहीये. ना मंत्री आहेत, ना आमदार असून मतदारसंघात फिरकत नाहीत, रोज उठून खोटे आरोप करतायत. एवढंच काम रोहित पवारांना आहे. हे आंदोलन महाराष्ट्रातल्या तरुणासाठी किंवा महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांसाठी नाही, तर रोहित पवार, योगेंद्र पवार यांचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी, रोहित पवारांची, योगेंद्र पवार यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी हे आंदोलन आहे. हे महाराष्ट्रातल्या तरुणांना माहिती आहे. तुम्ही सातत्यानं म्हणता की रोहित पवार काँग्रेसमध्ये जातील लवकरच. त्या दृष्टीने त्यांनी आता राहुल गांधींच्या भेटीची वेळ सुद्धा मागितली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सुद्धा मुंबईतून किंवा पुण्यातून आंदोलन करावं, अशा प्रकारची एक धारणा व्यक्त करण्यात येते असं सांगितलं. फक्त रोहित पवारच नाहीत, रोहित पवार, संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे तिघं एकत्र मिळून राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस प्रवेश करतील. या तिघांची बैठक झाली. संजय राऊतांची इच्छा आहे काँग्रेसमध्ये जायची, सुषमा अंधारे यांची इच्छा आहे काँग्रेसमध्ये जायची, आणि रोहित पवारांची देखील इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जायची. माझी जी माहिती आहे त्यानुसार राहुल गांधी यांनी सांगितलंय की सुषमा अंधारे, रोहित पवार, संजय राऊत या तिघांनी मिळून मुहूर्त ठरवावा, या तिघांनी एक बैठक घ्यावी. या तिघांची बैठक झाली, त्यांची वेळ निश्चिती झाली की राहुल गांधी या तिघांचाही काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करून घेणार आहेत. त्यामुळं रोहित पवार, सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे तिघे मिळून येत्या काळामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये जातील आणि काँग्रेसचं जे काही वाटोळं झालं ते वाटोळं आणखी करण्यासाठीचा हातभार सुषमा अंधारे, रोहित पवार आणि संजय राऊत लावतील. मला वाटतं नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. नरहरी झिरवळ यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते नेहमी ग्रामीण भाषेमध्ये बोलत असतात, हसत खेळत बोलत असतात. त्यांनी बोलता बोलता विद्यार्थ्यांना म्हटलं असेल की बाबा आंदोलन करतायत तर आपल्या तब्येतीची काळजी घ्या, खाऊन पिऊन आंदोलन करा, आंदोलन करू नका असं म्हटले नाही, आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करा असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. विनाकारण झिरवळ साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. झिरवळ साहेब हे आदिवासींचे नेते आहेत, त्यांच्या अशा वक्तव्याचा विपर्यास दुर्दैवाने केला जातोय, तो करू नये. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा
अध्यक्ष सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केल्याचं पाहिलं. नाही, शरद पवार पंतप्रधान व्हावे अशी इच्छा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या होती. आता ती पूर्ण झाली का आपल्याला माहित आहे. तशीच जयंत पाटलांच्या बाबतीत इच्छा व्यक्त करणं त्याला काही नाही. मुख्यमंत्री व्हायला पोस्टर लावून किंवा इच्छा व्यक्त करून मुख्यमंत्री होता येत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी 144 ही फिगर महत्वाची असते. आता राष्ट्रवादीमध्ये 144 तर सोडा, 44 देखील शिल्लक नाहीत, 15 शिल्लक आहेत. 15 पैकी एक रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर आहेत, त्यामुळे उरले 14. आता या 13-14 लोकांच्या भरवशावर जर का जयंत पाटलाला मुख्यमंत्री करायची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मुंबईतल्या काँग्रेसमध्ये प्रकाश सुबेंनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळाली. विरोधक असा प्रश्न उपस्थित करत आहेत, शिवसेनेला मराठीचा विसर पडलाय का? नाही, मला या प्रकरणात माहिती नाही. मी माहिती घेऊन सविस्तर उत्तर देतो.